वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली बणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि 47 शक्तींचं प्रकरण आमचं सुरू आहे। काल आम्ही 2 शक्ती बघितल्या। एक अमूर्तिकत्व शक्ती बघितली की ज्याच्या माध्यमातून आत्म्यामध्ये 8 प्रकारचा स्पर्श, 5 प्रकारचा रस, 2 प्रकारचा गंध, 5 प्रकारचा वर्ण आणि 7 प्रकारचे शब्द किंवा शब्दाचे प्रकार नाही, शब्दाचा विषय असे नाही, अशांना अमूर्तिक म्हणायचं। आणि तरी देखील हा व्यवहाराने मूर्तिक म्हटल्या जातो, पण व्यवहार नाही, हा निश्चयाला दाखविण्याचं काम करतो, परमार्थाला प्रतिपादन करतो। या दृष्टीतून निश्चय नयाच्या विषयाचा निषेध करून आत्मा अमूर्तिक आहे हा निर्णय जीवनात घ्यायचा। त्याचप्रमाणे अभोक्तृत्व शक्ती आम्ही अकर्तृत्व शक्ती आम्ही बघितली की हा जीव आत्मपरिणामाशिवाय कोणत्याही परिणामांचा कर्ता होऊ शकत नाही। ज्या वेळेला 3 चेतनांचं प्रकरण आम्ही अभ्यासिलो त्यावेळेला कर्मचेतना, कर्मफल चेतना आणि ज्ञान चेतना बघितली। आणि ज्ञान चेतनेचं वैशिष्ट्य सांगताना लक्षात घेतलेलं होतं की ज्ञानात अन्य करोति किम, आत्मा ज्ञानाशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही। आणि ही मान्यता ज्ञानींच्या जीवनात पक्की आहे, पण अज्ञानी मात्र कर्मचेतना आणि कर्मफल चेतनेमध्ये अडकलेला आहे। कर्मचेतनेत अडकणं ही कर्तृत्व परकर्तृत्व भाव आणि कर्मचेतनेपासून निवृत्त होणं हा अकर्तृत्वपणाचा परिणाम। मी पराचं यत्किंचित देखील करू शकत नाही। प्रत्येकाची स्वतंत्रता आहे, प्रत्येक जीव आपलं करायला समर्थ आहे आणि अशा तऱ्हेने ही अकर्तृत्व शक्ती आपण बघितली। आज आमची नंतरची येणारी शक्ती आहे अभोक्तृत्व शक्ती। अभोक्तामध्ये कर्मफल चेतना म्हणजे जे आम्ही परपदार्थांचा मी भोग घेतो असं मला वाटतं त्याचा या ठिकाणी निषेध केलेला आहे। मी कोणत्याही परवस्तूचा परमाणू एवढं परद्रव्य देखील मी भोगू शकत नाही। हा अभोक्तृत्व भाव जीवनात जपायचा आहे किंवा ही मान्यता दृढमूल करायची आहे। दुसरी गोष्ट, आम्ही म्हटलं की मी माझ्या सुखदुःखादी परिणामांचाच भोगता आहे की नाही आहे, सुखरूप परिणाम तर जीवाचा होतो आहे की नाही, किंवा दुःखरूप परिणाम हा तर जीवाचा आहे ना, असं जर आम्ही म्हणत असू तर त्यावरही आचार्य सांगतात की ठीक आहे, द्रव्य संग्रहकारांनी अशुद्ध निश्चयने सुखदुःखादी परिणामांचा कर भोगता आत्मा म्हटलेलं आहे, पण अशुद्ध निश्चय नाही आहे। अशुद्ध निश्चय नाही आहे याचा अर्थ शुद्ध निश्चयनयातून हा जीव त्याही परिणामांचा अभोक्ता आहे। प्रति समय अहर्निश आमची मान्यता ही पाहिजे किंवा श्रद्धा आम्हाला अशी करायची आहे की केवळ मी माझ्या शुद्ध भावाचा करता आहे आणि मी शुद्ध भावाचाच भोगता आहे। ही जर एक प्रकारची आमची दृढमूलता असेल, रटन असेल, कदाचित शाब्दिक असेल, पण हा शाब्दिक संस्कारच घनीभूत होऊन
आमच्या जीवनात प्रत्यक्ष तसं वेदन आम्हाला करवून देणार आहे. म्हणून पार्श्वभूमीमध्ये आचार्यांच्या कथनानुसार, उपदेशानुसार, आगम मान्यतेनुसार आणि युक्तीच्या माध्यमातून आम्हाला ही गोष्ट अंतरंगात जपायची आहे. या ठिकाणी अमृतचंद्र आचार्य लिहितात की सकल कर्म कृत ज्ञातृत्व मात्र अतिरिक्त परिणाम अनुभवो उपरात्मिका अभोक्तृत्व शक्ती. म्हणजे संपूर्ण कर्मांनी केल्या गेलेल्या ज्ञातृत्व भावापासून भिन्न परिणामांचा अनुभवाचा उपरम स्वरूप म्हणजे निवृत्त रूप असा भोक्तृत्वाचा भाव असणं. की संपूर्ण जे पूर्वबद्ध कर्म प्रति समय जीवामध्ये उदयाला येतात आहे आणि त्या उदयाच्या भोगानुसार सुद्धा जीवाचा स्व अनुभव हा भिन्न आहे, त्याच्यापेक्षा विलक्षण आहे आणि हा आत्मा आपल्या शुद्ध परिणामांचा भोगता आहे हे पाहणं, हे अनुभवणं ही आहे अभोक्तृत्व शक्ती. या शक्ती आहे याचा अर्थ या त्रिकाली आहे. याचाच अर्थ आजही आमच्या जीवनात अभोक्तृत्व शक्ती विद्यमान आहे, पण पर्यायीमध्ये तिचं समीचीन रूप अजून प्रगट झालं नाही. मिथ्यात्व अवस्थेमध्ये ती अशी समीचीन रूपाने आम्हाला दिसत नाही. म्हणून याला आम्हाला बघायचं आहे की वारंवार आमचा योग्य उपाय करून आम्हाला ही अभोक्तृत्व शक्ती कशी प्रतीतीत येईल, अनुभूतीमध्ये येईल, हे आम्हाला बघायचं आहे. रे आत्मन, तू काय भोगू शकतो? विचार करायचंय की मी जीवनात काय भोगू शकतो. मी पराचा भोग घेऊ शकतो का? पर माझ्यापासून सर्वस्वी पृथक आहे. पराची परिणती माझ्या परिणतीपासून सर्वस्वी पृथक आहे. तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे आणि आमचं जीवन पराच्या हातात नाही, म्हणजे परकर्तृत्वात आम्ही जाणार नाही आणि परभोगाला देखील मी भोगू शकत नाही. माझ्या जीवनाचा शिल्पकार मी आहे आणि माझ्या जीवनात जे काही होणार आहे त्याचाच मी भोगता असणार आहे आणि तेही विकारी परिणामांचा नाही, तर प्रति समय होणाऱ्या माझ्या ज्ञान पर्यायीचा मी भोगता आहे. ही एक अकाट्य विश्वास आम्हाला ठेवायचा आहे. हा आनंदमय ज्ञानमय आत्माच माझा आहे आणि मी कोण, हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. स्वतःला प्रश्न विचारल्यानंतर अनेक तऱ्हेची उत्तर आम्हाला मिळतील. मी आत्मा आहे हे आत्ता येणारं उत्तर. आत्मा आहे आणि मी आनंद कंदमय आहे, ज्ञानमय आहे. मी प्रतिसमय माझ्या आनंद तत्वामध्ये लीन आहे. हा जो अभोक्तृत्वाचा भाव जीवनामध्ये स्थायी बनवायचा आहे. त्या ज्ञान पर्यायीचा मी भोगता आहे. पराचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व मी न स्वीकारणे हा जीवनात सुखी होण्याचा मंत्र आहे. आपल्याच न्यायक स्वभावाचा भोग घेणारी ही अभोक्तृत्व शक्ती, की मला फक्त माझ्या न्यायक स्वभावाचाच मी प्रतिसमय भोग घेऊ शकतो, ही जी काही अकाट्य विश्वास जीवनात आहे ती म्हणजेच आमची अभोक्तृत्व शक्ती. कर्म निमित्तक परभाव, परद्रव्य, द्रव्य कर्म यांच्या भोगाने रहित असे हे अभोक्तृत्व शक्ती. अनादी कालापासून जीवाला हा भ्रम आहे की मी परवस्तूचा भोग घेतो. म्हणजे आमच्या मान्यता देखील अशा असतात की जितक्या परवस्तूंचा संयोग माझ्या जीवनात जास्त तेवढा मी सुखद. आमच्या जीवनात आम्ही दुसऱ्याच्या अनुषंगाने आम्ही सुखाची आमची मोजमाप करतोय. भोगोपभोगा सामग्रीची विपुलता असेल तर ही व्यक्ती सुखी आहे असं म्हणतो. षटखंडाचं आधिपत्य असणाऱ्या भरताला आम्ही
महान सुखी समजतो. पण कदाचित त्यालाही प्रश्न विचारला आम्ही तर तोही म्हणेल की धनामध्ये सुख नाही. नवनिधींचं साम्राज्य शेवटी झुगारून मुनी दीक्षा त्यांनी घेतली. याचा अर्थ नवनिधीमध्ये देखील त्यांना आत्मिक समाधान मिळालं नाही. म्हणून आम्ही अनुप्रेक्षामध्ये देखील म्हणतो की दाम बिना निर्धन दुखी, तृष्णा वश धनवान. तृष्णा जीवनात आहे आणि हा जीव त्याही वेळेला दुःखी आहे. पण आम्ही परवस्तूंचा भोग घेतो आणि स्वतःला मी महान सुखी आहो असं मानतो. आणि त्या निमित्ताने आत्म्याला सुखदुःखाचं वेदनही होते. पण जर आत्मा अजीव तत्वाचा भोग घेतो म्हटलो तर तो अजीव बनेल. ज्ञान अंतरोन्मुख होऊन त्रिकाली ध्रुवाचा जेव्हा अनुभव घेतो तेव्हा अतींद्रिय आनंदाचा भोग घेतो. आणि परामध्ये भोग घेणं आणि स्व आत्मतत्वाच्या त्रिकाली ज्ञायपणाचा अनुभव घेणं, या दोन अनुभवामध्ये विलक्षण असं अंतर आहे. हा जो पहिला भोग इंद्रियजन्य भोग आहे हा दुसऱ्यांवर अधिष्ठित आहे. पण हा आमचा उपभोग हा स्व अधिष्ठित आहे. यासाठी आम्हाला इंद्रियजन्य आनंद म्हणजे तुच्छ जातीचा आनंद मिळणार आहे आणि हा उच्च दर्जाचा आनंद आमच्या जीवनात आहे. पहिला भोग विनाशिक आहे आणि आमच्या आनंदाचा उपभोग हा अविनाशिक आहे. पहिल्या भोगामध्ये बाधा उपस्थित होऊ शकते आणि हा आमचा जो भोग आहे हा निर्बाध असा भोग असणार आहे. म्हणून खरा भोग कोणता? जो चिरकाळ टिकतो तो खरा भोग. आणि जो अल्पकाळ टिकेल आणि परत आम्ही होत्याचं नव्हतं होऊ त्या भोगाला आम्ही किंमत देणार नाही. तो भोग आमच्या गिनतीमध्ये आम्ही ठेवणार नाही. म्हणून ज्ञान अंतर्मुख होऊन त्रिकाली ध्रुवाचा जेव्हा अनुभव घेतो तेव्हा अतींद्रिय आनंदाचा भोग घेतो. तेव्हा सांसारिक हर्षविषाद सुखदुःख स्वभावात नाही ही प्रतीती येते. ज्याने आत्मतत्वाचा हा अविनश्वर आत्मतत्वाचा भोग जीवनात घेतलेला आहे त्याला या विषयांमधली निरर्थकता सहज पडते. कारण त्याच्याही पेक्षा उच्च दर्जाचा आनंद त्यांनी जीवनात घेतलेला आहे. पराश्रयाचे सुखदुःख भावाचे अनुभव घेण्याची योग्यता एका समयाच्या पर्यायीत आहे. पराश्रयाने सुखदुःख भाव म्हणजे वैभाविक भाव किंवा सुख आणि दुःख, इंद्रियजन्य सुख आणि दुःख असा अनुभव घेण्याची एका समयाच्या पर्यायीत पात्रता आहे. आणि आत्म्याचा त्रिकाली स्वभाव या सुखदुःख रूप परिणतीने विलक्षण आहे, वेगळा आहे. अज्ञानी जीव हा बाह्य वस्तूमध्ये सुख शोधतो, पण वास्तविकतः बाह्य वस्तू कुणालाच भोगता येत नाही. बाह्य वस्तूच्या निमित्ताने हा अज्ञानी साता वेदनीय कर्मजनित सुखाचा भोग घेतो आणि ज्ञानी मात्र आपल्या ज्ञानाचाच भोग घेतो. 3 दृष्टिकोन या ठिकाणी बघायचे आहे. एक असद्भूत व्यवहार नयाचा विषय, की असद्भूत व्यवहार नयानी हा म्हणणार आहे की मी घराचा भोग घेतो, मी एखाद्या खाद्य पदार्थाचा भोग घेतो, मी एखाद्या मृदू स्पर्शाचा भोग घेतो किंवा मी मधुर स्वादाचा भोग घेतो. 5ही इंद्रियांच्या विषयांचं पहा. आणि हा मी पराचा भोग घेतो आहे हे त्याचं कथन. हे कथन कदाचित मान्यता बरोबर असेल तर ठीक आहे, परंतु जर मान्यतेतही तो तसंच मानत असेल की मी पराचा भोग घेतला तर हे त्याचं कथन मिथ्यात्व जनित आहे.
हा असद्भूत व्यवहार नय आहे. हा पराचा भोग घेण्याला असमर्थ आहे. पहिली गोष्ट. आता आम्ही पराचा भोग घेऊ शकत नाही या भूमिकेपर्यंत आलो. मग आम्ही म्हणणार की आम्ही त्या पदार्थाच्या भोगामुळे मला जे काही सुख उत्पन्न झालं त्याचा तर मी भोग घेतला की नाही घेतला. म्हणजे मी माझ्याच सुखाचा किंवा मी माझ्याच दुःखाचा भोग घेऊ शकतो. अशुद्ध निश्चय नये अशा प्रकारचं कथन करणार आहे. परंतु ज्ञानी मात्र त्याही समयात तो हे म्हणणार आहे की मी माझ्या केवळ शुद्ध भावाचा भोग घेतो. आहेत हे सगळं यावेळी त्याची पर्याय तशा प्रकारची आहे, नाही असं नाही आहे. कारण पर्यायीच तेच सुरू आहे. पण त्या पर्यायी तेच सुरू असताना याच लक्ष अंतरोन्मुख होऊन आत्मतत्वाशी तन्मय झालं तर याला या परिकराचा सुखदुःखादी परिणामांची महती जाणवत नाही आणि तो आपल्या या आनंद रसामध्ये तल्लीन आहे आणि तो त्याचा भोग घेतो आहे. हा शुद्ध निश्चय नयाचा विषय आहे. आणि म्हणून आम्ही देखील म्हणतो की जेव्हा आत्म्याचा अनुभव येतो तेव्हा सगळे रस नीरस हो जात तत्क्षण. हे सगळे रस नीरस वाटतात. हे पंचेंद्रियाचे भोग आम्हाला आकर्षित करत नाही. सहज विरक्ती ज्ञानाचं अचिंत्य सामर्थ्य जीवनात सहज रूपाने प्रकट होतं. म्हणून ज्ञानी आपल्या ज्ञानाचाच भोग घेतो. आणि म्हणून आम्हाला हे सतत अंतरंगामध्ये याचा हा संस्कार आम्हाला दृढ करायचा आहे. आज माहिती नाही आमच्या पर्यायीत आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल न होईल, परंतु एवढे संस्कार तर आम्ही दृढ नक्कीच करू शकतो की मी प्रति समय माझ्या ज्ञानाचंच कर्तृत्व घेणार आहे आणि मी प्रति समय माझ्या शुद्ध चैतन्याचंच भोक्तृत्व माझ्या जवळ आहे आणि बाकीचं हे जे काही आहे हे सगळं म्हणजे आत्मद्रव्य नाही, मी नाही. सुखदुःख परिणाम होत आहे तोही माझ्यापासून कथनचित भिन्न आहे. तो जरी अशुद्ध निश्चयनयाचा विषय असेल तरी शुद्ध निश्चयनयानी त्याचाही निषेध केलेला आहे. अज्ञानीला सुखदुःखाचं वेदन पर्यायीतच आहे, द्रव्यात किंवा गुणात नाही. ज्ञानीला मात्र पर्यायातही भोक्तृत्व नाही, कारण श्रद्धेने तो त्यापासून रहित आहे. त्याची शक्ती तीनही ठिकाणी काम करते आहे, द्रव्यावर, गुणावर आणि पर्यायीवर. त्याला जाणीव झालेली आहे की माझा द्रव्य आत्मद्रव्य पराचा भोग घेऊ शकत नाही. माझा कोणताही गुण असेल तर तो पराचा भोग घेणार नाही आणि माझी ज्ञानीची वर्तमान पर्याय देखील कोणत्याही परवस्तूचा ती भोग घेत नाही की त्याची अकाट्य श्रद्धा जीवनात आहे. विकारी भावांचा जीव अकर्ता किंवा अभोक्ता आहे. हे नास्ती परक कथन आहे. करता नाही आणि भोगता नाही, हे नास्ती परक कथन आहे. जीव स्वतःच्या निर्विकारी शुद्ध पर्यायीचा करता आणि भोगता आहे. हे अस्थिपरक कथन आम्हाला लावावं लागतं. कर्माच्या एकूण 148 प्रकृती आहे. त्यामध्ये घाती कर्म, वेदनीय, नाम, गोत्र इत्यादी 78 प्रकृतींना जीव विपाकी म्हटलेलं आहे. घाती कर्माच्या तर सगळ्याच्या सगळ्या प्रकृती या जीव विपाकी आहे. जीव विपाकी याचा अर्थ याचं फळ हे डायरेक्ट जीवावर पडतं आणि पुद्गल विपाकी कर्म त्याला म्हटलं जातं ज्याचं फळ हे शरीरावर पडतं. आता पुद्गल विपाकी ज्या आहेत त्या तर ठीक आहे की त्या आमच्यापासून पर आहे आम्ही मानू, पण ज्या जीव विपाकी कर्म प्रकृती आहे त्याचं फळ तर आम्हालाच भोगावं लागतं, जीवावर पडत आहे असं जे आम्ही म्हणतो आहे. कर्णानुयोग तसं म्हणणार पण आहे, पण ते जीवावर फळ पडतं
याचा अर्थ की इथेही जीव कर्मफलाचा अभोक्ताच आहे. हा कर्माचं फळ भोगू शकत नाही. जीव विपाकी म्हटलं, जीवावर त्याचं फळ पडतं असं जरी त्या ठिकाणी कथन असलं तरी हा जीव त्यापासून पृथक आहे, शुद्ध रूपाचा आहे. हा भावच अंतरंगात आम्हाला मजबूत करायचा आहे. या प्रकृतीच्या माध्यमातून त्यावेळच्या अशुद्ध पर्यायींचा कर्माशी निमित्त नैमित्तिक संबंध दाखविला गेला आहे. ज्ञानी बाहेर नरकात दुःख भोगताना दिसत असला तरी तो स्वतःच्या ज्ञान भावालाच भोगतो. जसं श्रेणिक राजाचा जीव आत्ता पहिल्या नरकामध्ये आहे आणि दुःख त्यांच्या जीवनात असणारच आहे, कारण नरक हे असं दुःखाचं स्थान आहे. म्हणून प्रतिसमय दुःख त्यांच्या जीवनात आहे आणि तरी देखील शाईक सम्यक्त्व असल्यामुळे त्यांचं गुणस्थान चौथं आहे. चौथं असल्यामुळे श्रद्धा त्यांची कशी आहे, प्रकंप श्रद्धा आहे. कंप नाही आहे तिथे. आता श्रद्धेमध्ये काहीही यत्किंचित देखील डावडोलपणा नाही आणि म्हणून मी अकर्ता स्वभावी आहे आणि मी या सुखदुःखाच्या फलाचा भोगता नाही, ही मान्यता अंतरंगामध्ये खोलवर रुजलेली आहे. अभिप्राय देखील तशाच प्रकारचा आहे आणि म्हणून त्यांच्या बाबतीत आम्ही म्हणू शकतो पंडित बनारसजी दासजींच्या ओळी की बाहर नार की कृत दुख भोगे, अंतर सुख रस गटागटी, चिन्मूरत दृगधारी की मोही रीत लागत है अटापटी. अशा प्रकारचं बाहेर नारकी दुःख त्यांच्या जीवनात आहे आणि अंतरंगामधलं चिंतन सुरू आहे की हे माझ्या शरीराला दुःख देऊ शकतात, माझा आत्मा दुःखी करण्यासाठी यांचा काहीही रोल नाही. मी मात्र माझ्या या चैतन्य स्वभावमयी आनंदाचाच भाग भोगतो आहे. म्हणून अंतर सुखरस घटाघटी, अंतरामध्ये हा सुखाचा प्याला त्याचा काठोकाठ भरलेला आहे आणि तोच हा नित्य प्राशन करत आहे. अशी ही चिन्मूरत दृगधारी की मोही रीत लागत है अटापटी. अशी ही या शक्तीची किमया आहे. ही किमया प्रत्येकाच्या जीवनात यावी या मंगल भावनेसह ओम ह्रीम अभोक्ता स्वरूपोहम. आणि यानंतर आमची पुढची शक्ती येणार आहे निष्क्रियत्व शक्ती. 23 नंबरची ही शक्ती आहे निष्क्रियत्व. निष्क्रियत्व याचा अर्थ की जे आज आमच्या शरीरामध्ये योगाच्या माध्यमातून परिस्पंदन सुरू आहे. योग आहे आमच्या जीवनात आणि योगामुळे मन वचन कायेच्या चंचलतेमुळे आत्मप्रदेशामध्ये प्रतिसमय परिस्पंदन होत आहे. परिस्पंदन होत आहे याचा अर्थ हा आत्मा सतत एक आपलं स्थान न सोडता त्याचं भ्रमण सुरू आहे. याला प्रतिस्पंदन असं म्हटलं जातं. तर हे प्रतिस्पंदन असणं हा आत्म्याचा वास्तविकतः स्वभाव नाही. पण हे प्रतिस्पंदन 13व्या गुणस्थानापर्यंत योग आहे तोपर्यंत जीवनात असणार आहे. त्याला जाणीव झालेली आहे 4थ्या गुणस्थानात. अनुभूती झाली की माझा आत्मा हा असा निष्क्रिय आहे, प्रतिस्पंद रहित आहे, योग माझा स्वभाव नाही, ही जाणीव झाली. पण योगाचं कार्य मात्र 13 गुणस्थान पर्यंत सुरू राहणार आहे. आणि यावर ही अशी निष्क्रियत्व शक्ती, यावर अमृतचंद्राचार्य लिहितात की सकल कर्मो उपरम प्रवृत्त आत्मप्रदेश नैष्पंद्य रूपा
निष्क्रियत्व शक्ती म्हणजे संपूर्ण कर्माच्या अभावामुळे होणारी आत्मप्रदेशांची निस्पंद अशी अवस्था. रे आत्मन चंचलता, आंदोलन, परिस्पंद यापासून तू दूर आहे. मन वचन कायेची चंचलता, आंदोलन म्हणजे हलनचलन आणि परिस्पंदन या सर्वांपासून तू दूर आहे. हा तुझा स्वभाव नाही. निष्क्रिय, स्पंदरहित हा तुझा स्थायी भाव. सतत मन वचन कायेची व्यग्रता, हवं नको, इष्ट अनिष्ट, मान अपमान, सुखदुःख या विचारात तू झुलत राहिलास. सतत विचारांचा झुला सुरूच आहे आणि निष्कंपतेची जाणीव तुला जीवनात करायची आहे. ती एकदा करून बघ की मी हा असा निष्पंद स्वभावी आहे, निष्कंप स्वभावी आहे. मन वचन काया यांच्या अतीत आत्मस्वभाव. कारण मन हाही म्हटलं तरी मन हेही पौद्गलिक आहे. द्रव्यमन तर पौद्गलिक आहेच, प्रश्नच नाही. पण भावमन देखील कर्मसंयोगामध्ये कर्मोदयाचं निमित्त कारण असताना दिसतं. क्षायोपक्षमिक रूप आहे आणि म्हणून याला देखील जीवाचा स्वभाव म्हटलेलं नाही. वचन हे तर पौद्गलिक आहे. आमची जी भाषा वर्गणा ती शब्दरूप परिणत होते आहे. आणि काया पण पौद्गलिक आहे. आहार वर्गणेपासून ही बनलेली आहे. आणि आत्मतत्व मात्र या सर्वांच्या पासून पृथक आहे. म्हणून यांच्या अतीत असा आत्मस्वभाव. संपूर्ण आत्मप्रदेश निश्चल, अकंप, स्थिर असणे अशी ही शक्ती. अनादी कालापासून 13व्या गुणस्थानापर्यंत असणाऱ्या योगाचा जिथे अभाव होतो तिथे ही शक्ती प्रत्यक्षात कार्यान्वित झालेली दिसते. म्हणून 13व्या गुणस्थानापर्यंत ही सकंपता योग शक्ती कार्य करते आहे. आणि ही अव्याहतपणे विग्रहगतीत कुठेही असेल तरीही ही शक्ती निरंतर कार्य करते. मन वचन कायेची चंचलता, हलनचलन आणि हा योग रूप परिणाम हा सतत सुरू आहे. आत्मप्रदेशांमध्ये अनादी कालापासून हलनचलन रूप क्रिया आहे आणि तीच योग शक्ती आहे. त्यामुळे कर्माचं ग्रहण होते, पण असे होणे हा आत्म्याचा स्वभाव नाही. इथे क्रिया या शब्दाचा अर्थ क्षेत्रापासून क्षेत्रांतर रूप नाही. काल परिणामापासून कालांतर परिणाम या अर्थाने नाही. तर क्रिया म्हणजे आत्मप्रदेशातच असणारा परिस्पंद आहे. जेव्हा एखादी वस्तू एका क्षेत्रावरून दुसऱ्या क्षेत्रावर ठेवली जाते, नेली जाते, तेव्हा त्याला क्रिया म्हणतात. परिस्पंद म्हणजे क्रिया आहे का? तर आचार्य सांगतात की अशी क्रिया म्हणजे परिस्पंद नाही. किंवा कालाच्या अर्थाने बघितलं तर एक समय झाला, दुसऱ्या समयात दुसरं परिणमन अशी रूप ही शक्ती आहे का? तर यासाठी सांगतात की योग अशी ही शक्ती नाही. तर आत्मप्रदेशांमध्ये त्याचे जे 8 मधले आत्मप्रदेश आहे हे स्थिर राहून सतत परिभ्रमण करणं, एका क्षेत्रावरून दुसऱ्या क्षेत्रावर आत्मप्रदेश आपली साखळी न तुटता जाणं, आपलं असंख्यातपणा न तुटता सरकणं, याचं नाव आहे परिस्पंदन. म्हणून आत्मप्रदेशात असणारा हा परिस्पंद आहे. इच्छा आणि कंपन हे दोन्ही विकार आहे. जरी योग शक्ती जीवाची आहे तरी ती संसार अवस्थेतच कार्य करते. जीवाच्या काही शक्ती अशा आहे की त्या शक्ती म्हटल्या जातात पण त्या संसार अवस्थेत कार्य करतात.
जशी योग शक्ती आहे, अनादी कालापासून आहे आणि 13व्या गुणस्थानापर्यंत ही कार्य करते. नंतर मात्र ती योग शक्तीच निष्क्रिय रूपाने विद्यमान असते. कारण शक्तीचा कधी अभाव होत नाही. शक्ती आहे म्हणजे ती निरंतर आहे. पण ही संसार अवस्थेत जी शक्ती परिस्पंदन रूप होते, ती आता 13व्या गुणस्थानानंतर निष्क्रिय रूपात्वानी परिणमते. तसंच पर्याप्ती शक्ती आहे. ही पर्याप्ती शक्ती देखील संसार अवस्थेत कार्य करते. आपापल्या इंद्रियांची पूर्णता करणारी जी शक्ती, ती पर्याप्ती शक्ती आहे. आणि ती देखील पुढे ज्या वेळेला ती कार्य करत नाही, त्यावेळेला ती अशा प्रकारची निष्क्रिय रूपाने परिणमलेली दिसते. तिचं कार्य सिद्ध अवस्थेत किंवा पुढे आम्हाला पाहता येत नाही. अशा शक्ती जीवाजवळ देखील आहे. तशीच ही योग शक्ती आहे. जरी योग शक्ती जीवाची आहे, तरी ती संसार अवस्थेत कार्य करते. जे कंपन आहे ते योग गुणाची क्षणिक योग्यता आहे. अकर्तृत्व आणि अभोक्तृत्व शक्तीत रागादी विभावांच्या अभावामुळे अमल आहे. पण निष्क्रिय शक्तीत आत्मप्रदेशांच्या चंचलतेच्या अभावामुळे अचल आहे. त्या दोन शक्ती, अकर्तृत्व आणि अभोक्तृत्व, या शक्तीमध्ये रागादी विभावांचा अभाव झाला. जे मल होत तो राहिला नाही, म्हणून त्या अमल बनल्या. पण निष्क्रिय शक्तीमुळे आत्मप्रदेश अचल रूप झाले. म्हणून जो आम्ही अचल शब्द ठेवतो, हा त्याच द्योतक आहे की आता तिथे परिस्पंदन कोणत्याही प्रमाणात राहिलेलं नाही. 13व्या गुणस्थानात ज्ञान दर्शन पूर्ण आहे, पण योगानी होणारा परिस्पंद तिथेही आहे. 13व्या गुणस्थानापर्यंत आत्मप्रदेशामध्ये सकंपपणा आहे. जीवाचे मध्य 8 प्रदेश स्थिर आहे आणि बाकीचे प्रदेश आपली जागा न सोडता प्रतिसमय परिस्पंदन करतात. म्हणजे एका क्षेत्रावरून दुसऱ्या क्षेत्रावर जातात. जसं आरा आणि चक्र पहा, तर चक्र जे आहे ते सतत फिरते आहे, पण आरा त्याच्यामधला जो आहे हा त्याची स्थिती तशीच्या तशीच आहे. आणि आऱ्याचं सेंटर जर पाहिलं तर ते स्थिर आहे. त्याप्रमाणे 8 प्रदेश स्थिर आणि हे प्रतिसमय फिरतात, पण आपली जागा न तुटता सोडता अशा तऱ्हेने फिरतात. याचं नाव आहे परिस्पंदन. याच्या बाबतीत आपण उद्याला क्लास होणार नाहीये आपला. आपण परवाला याचं पुढचं प्रकरण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.